नमस्कार. सरळ सरळ भाग 57 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय महाराष्ट्रातही शैक्षणिक क्रांती व्हावी असा आहे. शिक्षा जो बाजार में बिकने लगी खुलेआम, शिक्षा जो बाजार में बिकने लगी खुलेआम, गरीब के हिस्से में फिर रह जाता सिर्फ इल्जाम. नमस्कार. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही 135वी जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाबद्दलचे विचार जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल. त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जे कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. सोबतच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेशही त्यांनी आपल्याला दिला. या महामानवाने शिक्षणाला स्वाभिमानाचे शस्त्र बनवले, पण आज त्या शिक्षणावर पैशाचा डल्ला बसला आहे. ज्ञानाचे मंदिर बनवणाऱ्या शाळा आज सर्रास व्यवसाय केंद्र झाली आहेत. शिक्षण महाग झाले आहे, तर मुद्दाम महाग केले गेले आहे हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. भारतातील सामान्य पालक आज शिक्षणाच्या नावाखाली अक्षरशः लुटला जात आहे. फी, ड्रेस, पुस्तके, वह्या, जोडे या माध्यमातून त्यांना उकळण्याचा उद्योग सुरू आहे. शिक्षण देण्यापेक्षा कमाई करण्यावर भर दिसतो. हा प्रकार केवळ चुकीचा नाही तर सामाजिक अन्यायाला खतपाणी घालणारा आहे. शिक्षण हे सेवा नसून प्रॉडक्ट बनले आहे आणि पालक ग्राहक हीच आजची शोकांतिका आहे. विशेष म्हणजे कमी पगाराचे शिक्षक इंग्रजी माध्यमातून जास्त फी देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. दुसरीकडे जास्त पगाराचे आणि भरपूर प्रशिक्षण झालेले शिक्षक हे सरकारी शाळांमधून शिकवायला तयार आहेत, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची वणवा आहे. राज्यातील सुमारे 18,000 मराठी शाळा बंद पडल्या असून आजही अनेक शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. दरम्यान आपल्या शेजारील छोटा देश नेपाळ हा एका निर्णयामुळे चर्चेत आला आहे. तेथील 43वे सर्वात तरुण म्हणजे ज्यांचं वय फक्त 35 वर्ष आहे असे उच्च शिक्षित पंतप्रधान बालेन शाह यांनी खासगी शाळांच्या मनमानीवर थेट लगाम घातला आहे. भरमसाठ फीवर नियंत्रण, 10% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, प्रवेश प्रक्रियेचे नियमन हे निर्णय केवळ प्रशासकीय नाहीत तर सामाजिक क्रांतीची नांदी आहेत. शिक्षण हा हक्क आहे, मालमत्ता नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वास्तव अधिक वेदनादायक वाटते. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत खासगी शाळांचे जाळे पसरले आहे, पण गुणवत्तेपेक्षा दिखाऊपणावर भर दिला जात आहे. एसी वर्ग, स्मार्ट बोर्ड, इंग्रजी माध्यम या गोष्टीच्या नावाखाली पालकांकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे. शिक्षणाचा दर्जा किती उंचावला यापेक्षा ब्रँड किती मोठा आहे हे महत्वाचे मानले जात आहे. महाराष्ट्रात शिक्षण संस्थांचे जाळे मोठे आहे, पण त्याचबरोबर शिक्षण सम्राटांची ताकदही प्रचंड आहे. नियम असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे यंत्रणा आहे, पण इच्छाशक्ती कमी पडते. कारण प्रामुख्याने शिक्षण सम्राट राजकारणी आहेत, दुसरीकडे पालक त्रस्त आहेत, पण संघटित आवाज नाही. हीच परिस्थिती आज बदलण्याची गरज आहे. फी नियंत्रण, कडक कायदे, शाळांच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता, स्थानिक स्वराज्य संस्थांना नियंत्रणाचे अधिकार, गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी हमखास शिष्यवृत्ती यासोबतच शिक्षण क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे. शाळा केवळ नफा कमवण्यासाठी नसून समाज घडवण्यासाठी असतात ही जाणीव पुन्हा रुजवावी लागेल. शिक्षकांचा दर्जा, अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे झाले आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपण फक्त अभिवादन न करता शिक्षणाला सक्तीचे आणि सर्वांसाठी विशेषतः वंचितांसाठी महत्वाचे मानणाऱ्या त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करायची असेल तर शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारे करणे हीच खरी आदरांजली ठरेल. शिक्षण वाचले तरच समाज वाचेल ही जाणीव आता कृतीतून उतरविण्याची वेळ आली आहे. शेवटी एक कटू पण वास्तव सांगणारी शायरी आठवते. शिक्षा अगर बिकने लगे तो समाज टूट जाएगा, शिक्षा अगर बिकने लगे तो समाज टूट जाएगा, बराबरी का सपना फिर अधूरा ही रह जाएगा,
बराबरी का सपना फिर अधूरा ही रह जाएगा। नमस्कार।